चला गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची राईड जय सोबत चाललोय आम्ही त्र्यंबकेश्वरला दोघाच. पटकन फर्स्ट टाइम जय जोरीला येते म्हणजे आज. येतो रोडमध्ये आपण डायरेक्ट. चल जाय जाऊ ना. चलो चला तर आपल्या आजच्या व्लॉगला सुरुवात करू. आता आम्ही चाललो त्र्यंबकेश्वर नाशिक. वर्षाचा आज 5वा दिवस सुट्टी आहे म्हणून आज संडे राईड. नाशिकला तर त्र्यंबकेश्वरला जायचं आज. माझ्या मागे बसली जय. दोघाच हो बिजा कोणला नको. जयचा पण व्लॉगिंग चालू आहे, माझी पण मोठं व्लॉगिंग चालू आहे. तर आता बघूया हवावाला हगे काय जय पंक्चरवाला हवा भरू. तर मित्रांनो आता आपण मानकुली नाक्यावर आणि हा आहे मुंबई नाशिक हायवे ना. जय बाई निस्ता व्लॉगिंग करते मागे बसून. फर्स्ट टाईम होईल जय माझी बरोबर बाईकवर. त्याला तर स्लो न्यावा लागेल थोडा. कसं वातावरण एकदम थंड ना, थंडी पण जाम. संडे स्पेशल राईड आज जय सोबत. बघू आता कसा दिवस जातो आमचा दोघांचा पण. गर्दी तर असेल खूप मंदिरात. बघूया जाऊनच आता कसा काय ते. ट्रॅफिक वगैरे काय नाही सकाळच इकडे. नाही तर ट्रक वगैरे माहिती ना कसं असतं बेकार. बघू आता ऑलमोस्ट 8:30 वाजलेले आहेत. तर किती टायमात पोचतो ते बघू आणि दर्शन वगैरे घेऊ. आता येऊही नाक्यावर थांबू आपण एकदा पेट्रोल पंपवर. त्या शॉपमध्ये जरा काम आहे. मॉन्स्टर घेऊ पिऊ आणि निघू. आता आपण पोचलो येऊही फाट्यावर. आता थोडा पेट्रोल पंप जाऊ. पेट्रोल तर नाही टाकायचा पण तिथे पाणी वगैरे घ्यायचं आहे. पाणी वगैरे नाही आहे. चला तर पाणी वगैरे घेऊ. तसं शॉप चांगलं आहे. मग निघू डायरेक्ट. तर गाडी लावू पहिले पार्किंगला. हो का हॅप्पी शॉप आहे. चला हॅप्पी शॉपमध्ये जाऊन येऊ. काय बघू काय घ्यायचं आहे ते. थांबा उतरून दे थांबा. आता मॉन्स्टर घेतले 0 शुगर थोडी सध्या एनर्जी जेवायला पाहिजे ना गाडी चालवायची. बाकी बघता काही जेवायचं काही नाही. थोडं खावायला काहीतरी चांगलं. जय बघ कसा काहीतरी लाईट खाऊ. जोलो चिप ना मरते जाता आता नको. चला काहीतरी जेव आणि निघू. थांबा कॉफीच बस. चल तर जाऊया नॉनस्टॉप डायरेक्ट घाटात थांबू आपण. जय जोशी जोडीला आहे यूट्यूबवर आपल्या स्ट्रीमर लाईव्ह स्ट्रीमर. चलो हां चल. आज गारे बरं गौऱ्या गावऱ्या गाऱ्या बी नसतात सकाळचे. डायरेक्ट गाठान डायरेक्ट आता घाटात थांबू फोटो वगैरे काढू. जय सांगतो चल. अशा प्रकारे आता आपण आलोय पडगाव टोल नाका. मला दिसतच असेल. पडगा टोल नाका पडगा. आता बघा सुरज दादा पण निघलेला आहे बाहेर. मना बघून तो पण आता चमकाला लागलेला आहे. चमक बाई चमक. थोडा थंडावा तर आहेच अजून. मस्तपैकी थंडावा मारते ना बॉडीला. प्रो फायटर जिम बंद. लेफ्ट साईडला ना बाजार भरला असते. दाखवतो काम तुम्हाला. बघा इथे बघा लेफ्ट साईडला ना बाजार भरला असते सगळा. दिसला का तुम्हाला. आतमध्ये अख्खा सुकी मच्छी नाही रोडवर पण मच्छी बघा. ही बघ सुकलेला मावरा चाललेला बघा रायडर. भाई निटला जा भाई निटला ये र. आता 8 गावला आपण 8 गाव तसा वाटते. चौकात ठेवी बाजू.
रिलॅक्स रॉयल एमिरेट. ना खतरनाक. मुंबई पावर लिवले मुंबई पावर. सही सही सही. कुछ तो यूनिक था रिक्शा में. सनरूफ वाली रिक्शा होती. जय सनरूफ वाली रिक्शा होती. बरा काम आहे भाईचा. सनरूफ बिना छपरे का घर था वो. सनरूफ. धूल. टू आलो आता कसारा घाटाजवळ. यो सीन बघा तुम्ही. बर्फ पडला तर डायरेक्ट काश्मीर रोला या. शिलिंग तर तीच डायरेक्ट. रोड वगैरे सेम तसेच आहेत. भाई बघ याला बसवलं हेल्मेट आपण मडगाडवर. बघा ना कोणा भारी सीन आहे बघा कसं. चलो 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 बाबा ढेल असं चालली तो. कोणी सिंगल्यावर तरच जेव जावाला. अजून अर्धा जास्त बाकी आहे बाई. आयात दम टेकला तुम्ही. धावत जाते बाई. सही आहे. डायरेक्ट 289. एवढी डायरेक्ट 11 किलोमीटर कमी होला नाही जे रकवली ना गाडी. बाई क बाई भाई भाई बघ या बघ. ना कसारा घाट में ट्रैफिक देख सकते हैं अब गाइस. आप देख सकते हैं कवरी मोठी ट्रैफिक लागला आहे इथं. जाऊ का बाई. चाललो जे ट्रॅफिक आहे पुरी बाबा. ना ना लँड क्रुझर ब जाम पट्टी आहे म्हणा ही. जयशील पूर्ण करशील उभं. नाही रे जय 3 टन नाही बाई. थांब रॉंग साईड जाऊ आपण बी. मग टाक बाई टिकतो आता तरी जाऊन दे. रॉंग साईड टाकले तर जाम ट्रॅफिक. आम्ही बी रॉंग साईड टाकली तर पूर्ण पॅक आहे त्या साईडला बघा. रॉंग साईड चालले त्यात ती बाई. घाट पण पूर्ण पॅक आहे. काही समजत नाही आता कसा करायचा. त्या ऑप्शन नाही आता. मराठा तर वाटते आता काही समजे नाही कसा करायचा काही करायचा. त्या जय बघ कशी ट्रॅफिक कवरी आहे. मग थोडं थांबलो का पूर्ण पॅक आहे. कसारा घाट वगैरे पूर्ण एकदम पॅक आहे लास्टपर्यंत. लाल आहे पुरा लाल आहे. तर जरा मॉन्स्टर एनर्जी पिऊ 0 शुगर प्लस एल कार्नाटाईन ना जय. त्याला पिऊ जरा 5 मिनटं थांबू मग निघू. काही आम्हाला गाय नाही पूर्ण दिवस जा आमच्यावर. 7 वाजले ना मग. चला मित्रांनो आता थांबून काही मतलब नाही. जाऊ पुढे पण जेवढा टाईम लागेल तेवढा लागेल. आता बाईक निघाला पण जागा नाही ठेवली. लफडा तो आहे मेन. आता पुरी वाट लागणार आहे. आता पुरी वाट लाग पूर्ण घाट पॅक आहे. हां बाबा बाबा अजय काय करा सर. उन्हाचं ग उन्हाचं चटके लागायला लागलं दोघांच्या आता पायाना.
बघा कवरी ट्रॉफिक ए डोकऱ्या बाजू बी इंजिन गरम होले बघ पोचशील ना रे वाकडा तिकडा यावी पण कया बी थांबताना काही समजू नाही म्हणा अरे होल नाही क्लच प्लेट भाई गरम होताना क्लचवूच गाडी कवरी चालली बी अख्खी घाटण क्लचवू चालवायचा म्हणजे साधी गोष्ट आहे ग क्लचवू गाडी जास्त चालते ना जय म्हणून काय जय क्लचवू गाडी जास्त चालते ना म्हणून इंजन प्रेशर येते ना तो बी गाठान थांबवायलाच लागते खालून पण त्याच आलं हाल सगळ्यांचं बेहाल झाल्यान कया बी टाकाटाक करते आता गाडी लागते ना जय निटला रे चाल मग 11 वाजा ना 11 वाजा चलो पोलिसांनी तर जरा थांबू आपण पण थांबल्या शेट थांबल्या हे आम्हाला काही नाही डोंट वरी चला मोकाड्याला जाऊ आता इकडून आपण चला उन्हाच आता बघा असा नदी टाईप आहे असं वाटते खोदून केलेलं आहे पण ती नदी आहे आणि घाट हो ना घाट उतरतो मस्तपैकी जय जोशी यांच्या हातात आपला 360 आहे जय समोर घे रे समोर जे ना गाडीचे हां बघा खालती कर ना हे बघा 360 पकडले भायानी हे बघा 360ची व्हिडिओ पण चालू आहे मस्तपैकी हे बघू टाकू आपण ब्लॉगमध्ये आपल्या चालू आहे चाल तर मित्रांनो तुम्ही हा सीन बघू शकता कसा आम्ही आता ब्रिजवर थांबलोय तर आम्ही कसारा घाट थोडा आम्ही कंच्या साईड चाललो आपण लेफ्ट साईड मोखारा रोड टाकली फुल ट्रॉफिक आहे आता हा ढगांचा सीन बघ असा एक नंबर ना खावला आले आणि ती माशाची कशी खावला आत्ता मग बाकी आता जरा 2-3 फोटो करता व्हिडिओ वगैरे मग जाऊ पुढे मासं पकडा रित्या आहे वाजा ग भारी आहे भेटील माझं चलो मित्र निघलोय आता फोटो वगैरे काढले 2-3 जय जोशीला जाम मजा आले उरू का गाडी जय जोशीला पारू का खालती बघा 360 चालू आहे आणि सीन बघा कसा मस्त ना थांबर कपड्यावर बसले हां अजून इथून ऑलमोस्ट 50 किलोमीटर बाकी आहे इझी कापू काही घाई नाही आम्हाला गेल्या पहिलं दर्शन घ्यायचं आहे राईट मारायचा होता ना सर त्र्यंबकेश्वर जायचं हो थँक्यू ना जे राजय मग त्या लिहलं ना राईट टर्न चला राईट मारून आलं तर सर्कलवरून गाव आहे जायचं साहेब येरा माहीत काही नाही धन्यवाद ओके चला इथून सरळ जाय 35 किलोमीटर बाकी आहे ते ट्रॉफिकने पुरी वाट लावली आमची पूर्ण ट्रॉफिकने वाट लावलेली आहे पूर्ण
सत्यानाश केलं तर आवरा टन मारायला लागलं इकडून तिकडून यायला. चला फटाफट पोचू इथून बाहेर निघू आपण. त्या काकांनी नशीब सेंगला जायचं आम्ही घाट. नाके रोडला कोण दिसत नाही बघ, तिथं मारून टाकले दोघांना. आम्हाला दिसला एक माणूस दिसला बाईकवाला. जय किती किलोमीटर बाकी आहे कवरा? 20 किलोमीटर बाकी आता फक्त. 12:30 वाजता पोचू आम्ही, पण तेवढा टाईम नाही लागणार. 20 किलोमीटर कापायला 1 तास थोडी लागणार. तर कुठलं तरी गाव आले पडेल एक. तिक्रमार जिम कर रखी है. 15 किलोमीटर बाकी आहे आणि आता आम्ही जंगलात घुसले आहो. जंगल एरिया बघा तुम्ही कसा. रोड पण जरा खराब आहे आता. आश्चर्य सुंदर असा रोड आणि त्यावरून आम्ही डबल सीट राईड करतो. खूप मजा येते. बघ ते हँडल बिंडल तुटले सगळा. आता वाजले 11:30 आणि कापू आपण कधीतरी बकरा. आम्हाला कोणी कपला नाही पाहिजे आया बस. आता घसावी सुकले. चलो जल्दी जल्दी पोचता हो. जंगलातून थोडा बाहेर आलो आणि समोर बघा तलाव किती मोठा तलाव टाईप आहे. आणि आता आहे 12 किंवा 11 किलोमीटर बाकी आहे. असं आलोच ऑलमोस्ट पोचलो समजा. तलाव दाखवते थांबा तुम्हाला कोणत्या साईडला आहे. तर झाडाखाली खूप मजा येईल कॅम्पिंग करायला. बघा ना सुंदर एकदम सुंदर. भाई आलोच आता जवळ. तर 10 किलोमीटर बाकी राहिला असेल. त्र्यंबकेश्वर आणि माहीत नाही नक्की मॅपमध्ये टिकले. बघता तर भासाकले अहो मगले माझ्या शिवाबाईनी. जय मॅपमध्ये टिकले का तुम्ही? मॅपमध्ये का सर्च केले? मंदिर ना मंदिर. हां मॅपमध्ये जाम मोठी गडबड झाली ती. त्या जायला मॅप बघायची माहीत नाही. अजून 24 किलोमीटर बाकी आहे. 24 नसून ते 5-6 किलोमीटर बाकी आहे. मला माहीत नाही आणि काहीतरी गडबड केली तीच काय. कारण की त्र्यंबकेश्वरला असं काहीच नाही. सिटी टाईप त्र्यंबकेश्वरला डायरेक्ट सिटी टाईप आहे असं काहीच नाही. मग अच्छा आम्ही जाम फिरत गेले. आता आम्हाला फटाफट रस्ता कापायला लागेल. सो चला रस्ता पण कापूया. रस्ता पण खूप छान आहे. मध्ये गडबड आहे रस्त्यांची. चालते तेवढा. चला आपण कापूया रस्ता फटाफट. जयने मस्तपैकी एरा बनवून घेतलेला म्हणा. तर खड्डे आहेत ते खड्डे सोडा. तुम्हाला एक सीन दाखवतो बघा मी. हे बघा कसा चारही साईडला कसा डोंगर बघा. साईडला पण डोंगर इकडे पण एकदम खतरनाक सीन वाटतात. एकदम लॉंग कट झाला थोडा पण मस्त वाटते. काहीतरी नवीन नवीन सीन बघायला भेटतात. तर कसं जरा लद्दाखची फिलिंग येते ना. खरंच काय जरा बर्फ पडला असता ना ट्रेकिंगसाठीच आहे ती. अजून मजा आली असते. बर्फ असताना आपली घरं तर मंकला सोबती नाही ना बर्फ. सांगते माझी सायकल सेम. सायकलीत चालल्या आणि माझीसारखी सायकल त्याच्यावर सेम स्कॉट स्केल 940. चला आता फक्त 2.5 किलोमीटर बाकी आहे. 1 किलोमीटर टर्न मारायचा राईट मग पोचलो. आणि आयुष्याने याला का मॅप नाही लावायला देणार. जयला तुला का मॅप नाही लावायला देणार आयुष्यान परत. 4-5 वेळा चुकवले. भाईने काय नेलता भाईलाच माहिती. चला आता 800 मीटर 700 मीटर राईट टर्न. ये
जय सीटकर बघा GS वाले आहेत पूर्ण. चला इथून बाईकची एंट्री आहे. चला एंट्री करू. कुशल आता चला फायनली आता एंट्री केलेली आहे. पोचू आता मंदिरात. फटाफट दर्शन घेऊ. गर्दी तर असेलच, संडे आहे. चालते आता आले एवढे लांब तर दर्शन घेऊनच जाऊ, काय हरकत नाही. फायनली पोचलो. आणि मी हॉटेलमध्ये पहिला नाश्ता करतो. सकाळपासून काही खाला नाही. नाश्ता करून डायरेक्ट दर्शनाच्या लाईनीला. जाम मोठी लाईन नाही जय हिसाब. चला मसाला डोसा मागवले, पटापट खातो आणि दर्शन लाईनीला जातो. दाखवतो काय सीन आहे कसा काय. नाश्ता वगैरे करून आल्यावर ना गर्दी बघा बे हिसाब. ही लाईन तिकडून लाईन तिकडून मागच्या काम 25 बघ त्याला VIP तिकीट भेटते का. चल जय बघूया VIP दर्शनाला काही आहे का. मंदिराची एंट्री आहे पण सध्या बंद आहे. त्या साईडने चालू आहे. जाम गर्दी आहे. दर्शनाला मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. चला बघू दर्शनाचा बघतो. चला दर्शन वगैरे झालेलं आहे. 360 व्हिडिओ चालू आहे. जय जरा जोशानं ना म्हणजे चला आता दर्शन वगैरे झालं ना. आता निघावं डायरेक्ट बाईक घेऊन घरी. चला भेटूया आता आपण डायरेक्ट बाईक जवळ आपल्या. खूप गर्दी आहे बे हिसाब. मग चला आजचं दर्शन झालेलं आहे. हॅलो नागल्यांना VIPचे दर्शन कोणतं मंदिर लांब. सो चला आता आजचा व्लॉग आपण इथेच एंड करू. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपल्या चॅनेलला ग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चलो बाय बाय. मध्ये सांगा कसा वाटतं.